हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 6th लेसन ट्रिग्नॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 6.1 मधील क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे. आता इथे आपल्याला टॅन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. टॅन थीटा इज इक्वल्स टू 1 आणि आपल्याला साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे, टॅन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. मग आता आपण इथे कोणती प्रॉपर्टी यूज करू शकतो, टॅन थीटाशी रिलेटेड जी आयडेंटिटी आहे ते आपण यूज करू. म्हणजेच आपल्याला कोणती आयडेंटिटी यूज करावी लागेल पहा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा ही आयडेंटिटी आपल्याला यूज करावी लागेल. 1 प्लस आता टॅन थीटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 1. टॅन थीटाचा स्क्वेअर करायचा आपल्याला. 1चा स्क्वेअर इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. 1 प्लस 1चा स्क्वेअर काय येईल 1 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. 1 प्लस 1 2 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. आता आपल्याला सेक थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपण काय करू, दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट्स घेऊ, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. आता 2चं स्क्वेअर रूट काय येईल √2 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटाचं स्क्वेअर रूट काय येईल सेक थीटा. Therefore, sec theta is equals to √2. म्हणजेच आपल्याला सेक थीटाची व्हॅल्यू काय मिळाली √2. आता आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू पण फाइंड करायची आहे. मग आपण कॉस थीटाची व्हॅल्यू फाइंड करू. कॉस थीटा इज इक्वल्स टू कॉस थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ सेक थीटा. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. कॉस थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ सेक थीटा. म्हणजेच काय कॉस थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन सेक थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन सेक थीटाची व्हॅल्यू काय आहे √2. म्हणजेच आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू काय मिळाली 1 अपॉन √2. कॉस थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन √2. आता आपण साइन थीटाची व्हॅल्यू काढून घेऊ. आता आपल्याला टॅन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे आणि कॉस थीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. मग आपण साइन थीटाची व्हॅल्यू काढून घेऊ. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. टॅन थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. टॅन थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपण हा कॉस थीटा या साईडला घेऊ. येथे डिवाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. टॅन थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा. टॅन थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1 इंटू कॉस थीटाची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 1 अपॉन √2 इज इक्वल्स टू साइन थीटा. 1 1 जा 1 अपॉन √2 म्हणजे साइन थीटाची व्हॅल्यू काय येईल पहा. साइन थीटा इज इक्वल्स टू 1 1 जा 1 अपॉन √2 म्हणजे साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याला 1 अपॉन √2 मिळाली. आता आपण याच्यावरून कोसेक थीटाची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. कोसेक थीटा म्हणजेच काय रेसिप्रोकल ऑफ साइन थीटा. कोसेक थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन साइन थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन साइन थीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1 अपॉन √2 इज इक्वल्स टू 1. आता हा डिवाइड आहे, हे काय करू आपण मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला याचा काय घ्यावा लागेल रेसिप्रोकल घ्यावा लागेल. म्हणजेच काय √2 अपॉन 1 इंटू √2 अपॉन 1 इज इक्वल्स टू 1 इंटू √2 काय √2 अपॉन 1. √2 अपॉन 1 म्हणजेच काय √2. म्हणजेच आपल्याला कोसेक थीटाची व्हॅल्यू काय मिळाली √2. देअरफॉर कोसेक थीटा इज इक्वल्स टू √2. आता आपल्याला साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग प्रथम आपण काय केलं, सेक थीटाची व्हॅल्यू, कॉस थीटाची व्हॅल्यू, साइन थीटाची व्हॅल्यू, कोसेक थीटाची व्हॅल्यू या सगळ्या टर्म्सच्या व्हॅल्यू काढून घेतलेल्या आहेत. आता आपण काय करू, साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटाची व्हॅल्यू काढून घेऊ. साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा ची व्हॅल्यू आपण फाइंड करू. आता साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 1 अपॉन √2. साइन थीटाची व्हॅल्यू 1 अपॉन √2 मिळाली आपल्याला. प्लस
कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 1/√2 अपॉन सेक थिटाची व्हॅल्यू आपल्याला √2 मिळाली प्लस कोसेक थिटाची व्हॅल्यू किती मिळाली √2. आता 1/√2 प्लस 1/√2 डिनॉमिनेटर सेम आहे. मग काय करू आपण 1 + 1 2/√2 अपॉन √2 + √2 किती येईल पहा. इथे काय नाही म्हणजे काय असणार आहे 1. इथे काय नाही म्हणजे काय असणार आहे 1. 1 + 1 2 2√2 येईल इज इक्वल्स टू आता 2/√2. आता हे जे डिव्हाइड्स आहे ना हे आपण मल्टिप्लिकेशन करूया. मल्टिप्लिकेशन करताना याचा काय करावा लागेल आपल्याला रेसिप्रोकल घ्यावा लागेल 2√2चा. 2√2 येथे डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 असणार आहे. याचा रेसिप्रोकल काय येईल 1/2√2 1/2√2. आता इथे 2 काय होईल कॅन्सल होईल म्हणजेच आन्सर काय येईल पहा 1/√2 × √2 1/√2 × √2 म्हणजेच काय येईल √2 × 2. इथे 2 2 जार 4 आणि या 4चा स्क्वेअर रूट काय आहे 2 म्हणजेच काय 1/2. ते काय असणार आहे आपला आन्सर असणार साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटाचा आन्सर आपल्याला काय मिळाला 1/2. खाली लिहू आपण आन्सर देअरफॉर साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा इज इक्वल्स टू 1/2. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.